2 चहा आण फक्त मला. काय रे अपसेट दिसतोयस? काय झालं? बरोबर ओळखलत नाही काका. काय झालं नक्की? 2 वर्षापूर्वी एक मुलगी माझ्या आयुष्यात आलेली, पण काही कारणास्तव, घरगुती कारणात आणि तिच्या वैयक्तिक कारणास्तव तिने नकार दिला आणि मी नकार दिला, असं होऊन बसतो. अरे बापरे, काय हे? मी तिच्यासोबत खूप स्वप्न रंगले ती. हे करूया, ते करूया, एकत्र जाऊया, एकत्र फिरूया, एकत्र चहा नाश्ता करूया, एकत्र पिक्चरला जाऊया. पण ते स्वप्न शेवटी अपूर्ण झालं. थोडं दुःख वाटतंय मला. साहजिकच आहे, तुला तिची आठवण येणं मी समजू शकतो तुझ्या भावना. तुम्ही वयाने माझ्यापेक्षा मोठ्या आणि आपली खास मैत्री आणि हे दुःख तुम्हाला व्यक्त करण्यासाठी मी खास तुम्हाला इथे खास बोलून घे. तू मला एवढं आपलं मानतोस, यात सगळं आलं आदित्य. कसं आहे ना, आमचं मनोमिलन घडणार होतं पण नाही घडलं, याच मला थोडं वाईट वाटतंय. आणि सतत कसं आहे ना काका, तर दुसरं म्हणजे आपल्या आयुष्यात किती दुःख असलं तरी चेहरा हसतमुख ठेवावा लागतो आपला, नाहीतर लोक आपला गैरफायदा घेतात. घे चहा, घे, फ्रेश वाटेल तुला. तू मला एवढा आपला मानतोस, आपल्या मनातलं सगळं मला व्यक्त केलंस, याच्यातच आपली मैत्री आहे, मी समजू शकतो. आता बघू, युनिव्हर्सची इच्छा असेल तर योग्य मुलीसोबत होईलच मनोमिलन, तेच वाट बघतोय मी. आणि विशेष म्हणजे तुम्ही आज माझ्यासाठी इथे आलात, एवढा वेळ काढून आलात, मला खूप आनंद आला तुमच्याशी बोलून. मी माझं दुःख व्यक्त केलं, यातच मला आनंद आहे. थँक्यू काका. आदित्य, जास्ती टेन्शन घेऊ नको, तुझं मनोमिलन व्यवस्थित होणार आहे, टेन्शन घ्यायचं नाही. चहा देव चहा. आला जा. हे बघ, चहा आला. थँक्यू.